अजीत पवार जी ने तब ये बात हमारे सामने साफ की कि जब तक ये सब चीज़ें लोगों के सामने आती नहीं तब तक मैं गवर्नमेंट की जिम्मेदारी संभालने के लिए तैयार नहीं हूँ। और इसलिए उनका जो इस्तीफा है वो स्वीकृत करने की बात हम राज्य सरकार के प्रमुख को कहने वाले हैं। अजितदादांचा राजीनामा अखेर मंजूर। राष्ट्रवादीच्या बैठकीत शरद पवारांनी केलं शिक्कामोर्तब। मुख्यमंत्री जी ने डेलीगेशन के बारे में व्हाइट पेपर निकालने के बारे में जो सुझाव दिया इसका पूरा समर्थन करना चाहिए। सिंचनावर मुख्यमंत्र्यांनी लवकरात लवकर काढावी श्वेतपत्रिका, शरद पवारांची मागणी। कुछ दिनों से आप सोच रहे थे कि आपको कोई एक नई और एक अच्छी कोई मसाला मिलेगा, पवार वर्सेस पवार, पवार वर्सेस अंकुर, तो ये स्थिति यहाँ कुछ हुई नहीं। अजित पवारांचा राजीनामा पवार विरुद्ध पवार वादातून नाही, शरद पवारांचं स्पष्टीकरण। आरोप दूर होत नाहीत तोपर्यंत मंत्रिपद स्वीकारणार नाही, अजित पवारांची ठाम भूमिका। आता चेंडू काँग्रेसच्या कोर्टात। अजितदादांच्या राजीनाम्यावर मुख्यमंत्री कधी निर्णय घेणार याकडे सर्वांचं लक्ष। अजित पवारांचा राजीनामा अखेर मंजूर झालेला आहे। इतर मंत्र्यांचे राजीनामे मात्र पवारांनी फेटाळलेले आहेत। अजितदादा आता मंत्रिमंडळाबाहेर आहेत, पण राष्ट्रवादीचा सरकारला पाठिंबा मात्र कायम आहे। सिंचनावर मुख्यमंत्र्यांनी लवकरात लवकर श्वेतपत्रिका काढावी अशी भूमिका शरद पवारांनी मांडलेली आहे। आणि त्याचबरोबर ही भूमिका मांडत असताना शरद पवारांनी सिंचनाच्या श्वेतपत्रिकेसंदर्भात मुख्यमंत्र्यांनी घेतलेल्या भूमिकेचं समर्थन केलं। आणि याबरोबर बोलत असताना शरद पवार म्हणाले की पवार विरुद्ध पवार वादातून हे राजीनामा नाट्य घडलेलं नाही, आरोप दूर होत नाहीत तोपर्यंत मंत्रिपदापासून दूर राहणं मी पसंत करेन, अशा प्रकारची भूमिका अजित पवारांसमोर मांडल्यानंतर पवारांनी तो राजीनामा अजित पवारांचा मंजूर केलेला आहे। आणि आता आपण यानंतर बघणार आहोत की काय नेमकं पुढचं पाऊल मुख्यमंत्री उचलतात। राजीनामा स्वीकारला जातो की त्यापुढे आणखी काही मुख्यमंत्री या संदर्भातला निर्णय घेतात। अजीत पवार जी ने तब ये बात हमारे सामने साफ की कि जब तक ये सब चीज़ें लोगों के सामने आती नहीं तब तक मैं गवर्नमेंट की जिम्मेदारी संभालने के लिए तैयार नहीं हूँ। और इसलिए उनका जो इस्तीफा है वो स्वीकृत करने की बात हम राज्य सरकार के प्रमुख को कहने वाले हैं। बाकी जो मंत्रियों ने उनको समर्थन देने के लिए जो इस्तीफा दिए इसका स्वीकार हमने किया नहीं। ये सब इस्तीफे जो हमारे राज्य के प्रेसिडेंट टीचर साहब के पास है वो वापस लेने के लिए हमने उनको सुझाव दिया है। और कल से अपनी अपनी जो जिम्मेदारी है वो पूरी करने के लिए अपने विभाग के काम की शुरुआत करूँ, ये बात हमने बाकी साथियों को दी है। इससे मुझे कोई ज़्यादा कहना नहीं। यहाँ की लेजिस्लेटिव कांग्रेस पार्टी का मैं आभारी हूँ कि यूनियन सब डिसीजन उन्होंने ले लिए। और आपका एक थोड़ा सा मुखभंग होगा, शायद नाराजगी होगी कि आप एक बहुत कुछ दिनों से आप सोच रहे थे कि आपको कोई एक नई और एक अच्छी कोई मसाला मिलेगा, पवार वर्सेस पवार, पवार वर्सेस अंकुर, तो ये स्थिति यहाँ कुछ हुई नहीं। आणि या सगळ्या संदर्भात बोलण्याकरता आपल्यासोबत आमचा प्रिन्सिपल करस्पॉन्डंट आशिष जाधव आहे विधान भवन परिसरातून। आशिष, पवारांनी राजीनामा मंजूर करून अजितदादांचा राजीनामा मंजूर केला आहे, त्यानंतर पूर्णपणे आता चेंडू काँग्रेसच्या कोर्टात गेलाय। काँग्रेस यावरती कशा पद्धतीने आता पुढचं पाऊल उचलू शकते? राजेंद्र, शरद पवारांनी त्यांचा अंतिम फैसला कळवलेला आहे। आता मुख्यमंत्री अजित पवारांचा राजीनामा स्वीकारणार आहेत आणि तो राजीनामा अंतिम शिक्कामोर्तबीसाठी राज्यपालांकडे पाठवणार आहेत। त्यामध्ये आता काहीही दुसरं उपचार उरलेला नाहीये। पण आता अजित पवार मंत्रिमंडळाबाहेर गेल्यानंतर मंत्रिमंडळातली समीकरणं बदलणार आहेत। मंत्रिमंडळात काही फेरबदल होईल का ही सुद्धा शक्यता वर्तवली जाते आहे। नेमकं पुढे काय होईल, पण एक मात्र नक्की की सस्पेन्स हा संपलेला आहे। सोमवारपासून राज्यातल्या राजकारणाचा किंवा राज्यकारभाराचा गाडा हा सुरळीत होईल अशी आता आपण आशा करू शकतो।
पण एक महत्त्वाचं आहे की राष्ट्रवादी काँग्रेसला ज्या 12 अपक्ष आमदारांनी सहयोगी सदस्य म्हणून पाठिंबा दिला आहे त्यांनी आधी इशारा दिला होता की अजित पवार उपमुख्यमंत्री होणार म्हणून आम्ही पाठिंबा राष्ट्रवादीला देतो आहोत. त्यांची भूमिका काय हे आपण आता समजून घेणार आहोत. आपल्याबरोबर या 12 आमदारांचे नेते दिलीप सोपल आहेत, त्यांच्याशी आपण बोलणार आहोत. त्याचबरोबर अजित पवार समर्थक किंवा साहेबांचे लाडके आमदार म्हणून जे ओळखले जातात जितेंद्र आव्हाड ते सुद्धा आपल्याबरोबर आहेत. सोपल साहेब, आता तुमची भूमिका काय? तुमचे 12 आमदार जे अपक्ष आहेत, जे राष्ट्रवादीला पाठिंबा देत आहेत, ते कुठे जाणार आहेत? ते कुठेही जाणार नाही, कारण अजितदादांनी आज स्पष्ट केलं की मी हा निर्णय घेताना पवारसाहेबांशी चर्चा केली आणि जे माझे सहकारी आमदार आहेत त्यांच्याबरोबर मी चर्चा केली नाही किंवा मंत्र्यांच्या बरोबर पण चर्चा केली नाही, तर त्याबद्दल मी दिलगीर आहे असं म्हणून त्यांनी त्यांची भूमिका राजीनामा देण्यापाठीमागची आज पूर्णपणानं खुलासेवार त्या ठिकाणी सर्वांना सांगितली आणि ती भूमिका कळल्यानंतर आम्ही त्यांचं म्हणणं आम्हाला पटल्यामुळं आम्ही राष्ट्रवादी काँग्रेसचे सहयोगी म्हणूनच पुढच्या काळामध्ये दादाच्याच नेतृत्वाखाली, कारण ते विधिमंडळ राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते आहेत आणि विधिमंडळात दादांच्या बरोबर त्यांचे सहकारी म्हणून आम्ही काम करणार आहोत, हे तर निश्चितच आहे. दादांनी आपला राजीनामा मागे घेतला नाही, मंत्रिमंडळ सोडलं, बोले तैसा चाले या प्रतिमेलाही तडा गेला नाही, उलट ती आता मोठी झालेली आहे. यावर तुम्ही काय म्हणता? कशा बोले तैसा चाले हे तर त्यांचं पावले, ती तर त्यांचं व्यक्तिमत्व आहे. जो वादा किया वो निभाना पडेगा. अगदी बरोबर आहे, जो वादा किया वो निभाना पडेगा. आता आपल्या बरोबर आहे जितेंद्र आव्हाड. दादांनी जे कारण पुढे केलेलं आहे सिंचन श्वेतपत्रिकेचं किंवा विदर्भातल्या सर्व सिंचन घोटाळ्याची जबाबदारी त्यांनी घेऊन मंत्रिमंडळातून ते बाहेर पडलेले आहेत, ते चौकशीचं आवाहन करतायत. आता तुमची भूमिका काय? आशिष जाधव, आपल्या शब्दांमध्ये थोडासा बदल केला तर बरं होईल. घोटाळ्याची जबाबदारी त्यांनी घेतलेली नाही. तुम्ही ज्या घोटाळ्याच्या नावाने बोंबाबोंब करतात त्याला त्यांनी आव्हान दिलंय आणि त्यांनी आव्हान असं दिलंय की मी सत्तेत राहिलो असतो तर आशिष जाधव तुम्हीच पत्रकार म्हणून बोलले असतात, अजितदादांसारखा मंत्रिमंडळात आहे, चौकशीचं काय होणार? त्यांना त्यांच्या मनासारखंच होणार. म्हणून कुठली चौकशी व्हावी असं वाटतंय? आमची प्रमुख मागणी ज्या दिवसापासून ह्या महाराष्ट्रावरती श्वेतपत्रिकेचे ढग जमू लागलेत तेव्हापासून आम्ही म्हणतोय की ते ढग बाजूला करा आणि श्वेतपत्रिकेचा स्वच्छ सूर्यप्रकाश महाराष्ट्राला दिसू द्या. आम्हाला श्वेतपत्रिका हवी आणि आज आत्ता. पण श्वेतपत्रिकेमधनं पूर्ण सत्य बाहेर येणार नाही, शोध बाहेर येणार नाहीये. ती श्वेतपत्रिका केवळ आकडेवारीच्या स्वरूपात असणार आहे. असं आहे की तुम्हाला आकाश पाताळ खणून जरी आम्ही सत्य सांगितलं तरी तुम्हाला शेवटी जे बोलायचं तेच तुम्ही बोलणार ना. त्यामुळे आम्हाला जे सत्य वाटतं ते आम्ही सांगण्याचं धाडस करत असतो आजकाल पत्रकारांसमोर. बरं, सिंचनाचा प्रश्न आपण बाजूला सोडूया. अजितदादांविषयी तुम्हाला आज तुमची पहिली प्रतिक्रिया काय? कारण तुमचा नेता आज मंत्रिमंडळाच्या बाहेर गेलेला आहे. पक्षासाठी तो भलेही काम करणार असेल पण त्याची सत्ता गेलेली आहे. सत्ता हे सर्वस्व नाही, तर सत्ता हा लोककल्याणकारी राज्याचा महामार्ग आहे दाखवण्याचं काम त्यांनी केलंय. जर लोककल्याणामध्ये माझ्या चारित्र्यावरती शिंतोडे उडणार असतील, ज्या लोककल्याणाचं काम मी भावनिक होऊन एका प्रामाणिक भावनेने केलंय, त्या प्रामाणिकतेवरती जर संशय येणार असेल तो संशय जोपर्यंत दूर होत नाही तोपर्यंत मी धाडसाने काम करू शकत नाही, अशा या नव्या युगाच्या नव्या नेत्यांनी दाखवून दिलं आहे. तुमचे इतर मंत्री मंत्रिमंडळात कायम राहणार आहेत. तुमचा सर्व आमदारांचा पाठिंबा हा राज्य मंत्रिमंडळाला असणार आहे. आता इथून पुढे कसं कामकाज राज्य सरकारचं व्हावं असं तुम्हाला वाटतंय? राज्य सरकारचा कारभार हा अजितदादा आणि माननीय पवारसाहेब यांच्या म्हणजे ते जे मार्गदर्शन करतील त्यांच्या मार्गदर्शनाखालीच होणार आहे. त्याच्यातनं वेगळं काय बाहेर येणार नाही. पण सरकार गतिमान व्हावं, प्रशासन गतिमान व्हावं असं वाटत नाही? ते गतिमान व्हावं म्हणून तर ही अस्थिरता आज साहेबांनी इथे येऊन त्याचं सगळं साफ करून दिलं की अशी काही अस्थिरता नाही, राष्ट्रवादीची कुठलीही वेगळी भूमिका नाही. पवार वर्सेस पवार जे काही गेले 3 दिवस IBN लोकमत चालवत होतं तसंही काही नाही आहे. पवार एक आहेत, पवार कुटुंबीय एक आहेत आणि पवारांचं कुटुंब फक्त अजित पवार किंवा शरद पवारांचं यांच्या मंत्रिमंडळातून बाहेर जाण्यानं अस्थिरता संपली का? ऐका की पवारांचं कुटुंब फक्त अजित पवार आणि शरद पवारांचं आणि सुप्रिया सुळेंपुरतं मर्यादित नाही, तर त्या परिवारामध्ये जितेंद्र आव्हाड आहेत, माननीय सोपल साहेब आहेत, माननीय RR पाटील
साहेब आहेत, पिचड साहेब आहेत, असे गरीब घरातनं आलेले दलित, मध्यमवर्गीय, मागासवर्गीय, आमच्यासारखे ओबीसी कार्यकर्ते, राजकारणाची कुठली पार्श्वभूमी नसलेले, आर्थिक पार्श्वभूमी असलेले कार्यकर्ते त्या घरात आहेत. ते घर आहे, ते पवारांचं घर नाही आहे, ते पवारांच्या पवार घरात आम्ही साहेब सगळे आहोत. IBN लोकमत एकमेव चॅनल आहे की ज्यांनी पवार विरुद्ध पवार असा संघर्ष पेटवला नाही ना तशा बातम्या दिल्या नाही. आम्ही म्हणत होतो की अजित पवारांचं नाराजीचं तात्कालिक कारण हे सिंचन श्वेतपत्रिका किंवा सिंचन घोटाळ्याच्या ज्या बातम्या येतात त्या आहेत. त्यांचं टार्गेट हे मुख्यमंत्री आहेत. त्यांचं टार्गेट कोणी नव्हतं, त्यांचं टार्गेट हे सत्य आहे. यशवंतराव चव्हाणांचा आदर्श घेऊन महाराष्ट्रात काम करणाऱ्या पवारांच्या घडीत तयार झालेल्या ह्या कार्यकर्त्यांनी दाखवून दिलं की सत्ता हे सर्वस्व नाही. सत्याला सामोरे जात असताना सत्तेला लाच मारण्याची ही ताकद आणि हिंमत दाखवली पाहिजे. सिंचन घोटाळा जो झालेला आहे त्यामध्ये तो घोटाळा इतका मोठा आहे की त्याची उत्तरं आता अजित पवारांना द्यायची आहेत. ती जनता उत्तरं त्यांना मागणार आहे. ती उत्तरं कशी देतील? असं आहे की अजितदादा सत्ता सोडून जनतेसमोर जायचं जेव्हा गणित मांडतात तेव्हा ते उत्तरं देण्यासाठीच निघालेत ना. आणि एखादा योद्धा जेव्हा उत्तर देण्यासाठी निघतो किंवा रणांगणावर उतरतो तेव्हा तो तलवारीला धार काढूनच उतरतो, तलवार म्यान करून उतरत नाही. तेव्हा शाब्दिक तलवार, आपल्या बुद्धीची तलवार ही सगळी व्यवस्थित त्याला धार काढून अजितदादा तलवार ते कोणाच्या विरोधात चालवणार आहेत? सत्य जाणून घेण्यासाठी असत्याच्या विरोधात. असत्याच्या विरोधात ते तलवार चालवणार आहेत अजित पवार असं म्हणतायत. याचा अर्थ असा आहे की इथून पुढे संघर्ष हा काँग्रेस आणि राष्ट्रवादीमध्ये असणार आहे. अजित पवार हे मंत्रिमंडळाबाहेर जाऊन लढाई लढणार आहेत, ती काँग्रेसच्या विरोधात लढणार आहेत असे संकेतच राष्ट्रवादीचे आमदार देत आहेत. अरे तसं नाही हा काही आशिष, अगदी खरं आहे की आता हा संघर्ष अधिक तीव्र होताना दिसतोय की काय हेच स्पष्टपणे या सगळ्या म्हणण्यामध्ये पुढे येत आहे. 2014ची निवडणूक जशी जवळ येते त्याप्रमाणे प्रत्येक जण आपापली रणनीती आखताना दिसतंय. त्याच्यातलंच हे पुढचं पाऊल आता आज दिवसभरातल्या घडामोडींना पडलेलं दिसतंय आपल्याला. धन्यवाद आशिष या सगळ्या अपडेट्सबद्दल. एक ब्रेक घेऊया, ब्रेकनंतर पुन्हा भेटू. पहा फक्त IBN लोकमत.